एक जण वाळवंटात चुकला. विस्तीर्ण वाळवंट होत. ऊन मी म्हणत होत, पाय भाजत होते, जीव घाम्या घूम झाला होता, तोंडाला कोरड पडली होती, पाण्याशिवाय त्याचा जीव जाणार होता, प्रचंड तहान लागलेली. आणि तो त्या वाळवंटामध्ये पाणी शोधायला लागला. वाळवंट विस्तीर्ण, पाणी तर पाहिजे का, जगायचं आहे. चालतोय 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 चालतोय, पाणी काय मिळेना. 2-3 तासानंतर त्याला एक लांब झोपडी दिसली. आणि झोपडी दिसल्याबरोबर त्याला हायसं वाटलं. बास म्हणले, बाबा ज्या अर्थी तिथं झोपडी आहे त्या अर्थी तिथं कोणीतरी राहत असावं, आणि ज्या अर्थी कोणीतरी राहत असावं त्या अर्थी तिथं पाणी असावं. बास आपल्याला 2 घोट मिळाले तरी आपला प्रश्न सुटला. जीव मुठीत धरून कसा बसा तिथपर्यंत पोहोचला. दाराच्या पाठीमाग जरा त्याची अवस्था अशी इतकी बिकट झाली, त्राणच उरला नाही. तो पडला आणि रांगत त्या झोपडीत गेला. पाणी, अत्यंत पाण्याची गरज होती. इकडे तिकडे पाहिलं तर डाव्या बाजूला पाण्यानं थंडगार भरलेला माठ जसा बघितला तसं त्याला हायसं वाटलं. समोर बघितलं तर मालक बसला होता त्या झोपडीचा. आतमध्ये गेला. मालक तुमच्या पाया पडतो, मला 1-2 घोट पाणी द्या. तुम्ही मला जर पाणी दिलं तर माझा जीव जाईल. मी पाण्यासाठी इथपर्यंत आलोय, कृपा करा पाणी द्या. तो झोपडीचा मालक म्हणला, अरे वेड्या, कशाला गडबड करतोस, बस जरा, पाणी कसं तयार होतं ऐक. H2O, H म्हणजे हायड्रोजन, O म्हणजे ऑक्सिजन, ह्या दोन्ही रसायनाचं, ह्या वायूचं मिश्रण झालं की मग पाणी तयार होतं. 40% हायड्रोजन, 60% ऑक्सिजन, ह्या दोन्हीचं मिश्रण एका चंचुपात्रात घालून ते हलवलं की मग पाणी तयार होतं. तो म्हटला, तुझं ज्ञान पेटव, आग लाव तुझ्या ज्ञानाला, मला पाणी दे रे. या वेळेला पाण्याच्या ज्ञानाची त्याला गरज आहे का पाण्याची गरज आहे? मुमुक्षत्वाची अवस्था ही आहे. मला देवाचं ज्ञान नको, देवाच्या संदर्भातलं ग्रंथ पठण नको, मला काही नको, मला वेद नको, शास्त्र नको, पुराण नको, फक्त भगवंत द्या रे कोणीतरी. ही अवस्था म्हणजे मुमुक्षत्वाची अवस्था आहे. लक्षात आलं का? मुमुक्षत्व जर आमच्या अंगी असेल तर सद्गुरू कुठेही जरी असला तर तो पळत येईल. पण मुमुक्षत्वाचा भाव पाहिजे, मात्र ती श्रद्धा पाहिजे, ती भक्ती पाहिजे. हो, नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, देवा मी भक्त तू देवायसे करी, बाकी काही नाही. परमार्थ म्हणजे फार मोठं वजन आहे हो, फक्त मुमुक्षत्व अंगी बाळगणं. तलाव, सरोवर पाण्यानं भरलेला आहे, थंडगार शुभ्र पाणी आहे, सरोवर शेजारी आहे. तहानच नसेल आणि त्या सरोवराच्या बाजूला निघालाय, तहानच जर नसेल तर सरोवराकडे लक्ष जाईल का? त्याचं लक्ष जाईल का सरोवराकडे? बघणार बी नाही. पण कडकडून तहान लागेल ना तर तो वाळवंटातलं सुद्धा पाणी काढेल. तसं मुमुक्षत्व जर त्या जीवाकडे असेल, कुठूनही तो भगवंताला प्राप्त करेल. पण तहानच नसेल, मुमुक्षत्वाची भक्तीची तहानच नसेल, देव काय सगळीकडेच आहे ना. सरोवराच्या काठानं जरी गेला तरी तहान जर नसेल तर त्याला पाण्याला किंमत नाहीये. आणि म्हणून परमार्थामध्ये अत्यंत महत्वाचा भाग सांगतो, भक्तीची तहान, भक्तीची भूक.